श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। सनमडी साठवण तलावात 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू। जत तालुक्यात शोककळा। बातमी आहे जत मधली। जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। साठवण तलावाच्या काठावर बसलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी असा मृत्यू झाला। या घटनेने सनमडी परिसरात शोककळा पसरली असून सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मृत मुलांची नावे हर्षद संजय कांबळे वय 16 वर्ष व जगदीश वसंत मोरे वय 15 वर्ष अशी आहेत। हर्षद याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा इयत्ता 9वीत शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार कोणूर येथील मत्स्य ठेकेदार संजय कांबळे यांच्याकडे सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका आहे। शुक्रवारी संजय कांबळे हे आपल्या मुलीच्या CET परीक्षेसाठी विटा येथे गेले होते। दरम्यान त्यांच्या ठिकाणी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता। त्याच्यासोबत संजय कांबळे यांचा मुलगा हर्षद तसेच भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते। दोन्ही मुले तलावाच्या काठावर बसली असताना एका मुलाचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात गेला। दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेत बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता। हर्षद कांबळे याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती। त्याला भविष्यात सैन्यात भरती होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं। निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला। सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।